बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट बोरी गंधारीमधून संघर्ष उद्यम मराठा उद्यम मनोज जरांगे पाटील हे आलेले आहे मतदान करण्यासाठी बोरी गंधारी येथे। बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य। हे दृश्य आहे बोरी गंधारी येथे संघर्ष उद्यम मराठा उद्यम मनोज जरांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। संघर्ष उद्यम मराठा उद्यम मनोज जरांगे पाटील हे चाललेले आहे मतदान करण्यासाठी। बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट बोरी गंधारी येथून। अलीकडे हो ना माझ्याकडे अल्ट्रा आहे हवा लांबून घ्या ना पाठी बांधून घ्या ना। एवढे मोबाईल लागले। मतदानाचा हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे। 100% मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या क्षेत्रात हेच क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं। म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे। घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही। तुम्हाला जर अपेक्षा आहे गोरगरीब जनतेला न्यायाची तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे, त्याशिवाय बदल होणार नाही। प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण 100% मतदान करावं। दादा काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकार येईल? अरे सरकार कसं सांगता येईल आता 23 तारखेला सांगत सगळ्याला दिसत, पण गोरगरिबाच्या न्यायाचंच येणार। गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले। शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूनं सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणार आणि ते बसवला पण पाहिजे। प्रत्येकाला अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे, झालेले त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजे। कारण तुम्ही जर आत्ता विसरलात, आत्ता जर भावनिक झालात ना पाहुणा आहे महामित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत। त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावाच लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता 100% करणार आहे। लाठीचार्ज झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज जो आहे तो सरसकट घेईल असं वाटतंय। डोळे झाकलेले नाही समाजाला, त्याचे डोळे उघडे आणि मालक तो आहे म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही, मोकळा सोडलाय। सगळा हिशोब होईल।